देशातील मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांवर कारवाई केली आहे. या यादीमध्ये ओल्ड मोंक, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज आणि ॲक्टिव्हिटी ब्लू यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचा समावेश आहे. या कारवाईनंतर संबंधित उत्पादनांच्या विक्रीबाबत आणि उत्पादन प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नेमकं FSSAI ने ही कारवाई का केली? कोणत्या ब्रँड्सवर परिणाम झाला आहे? नेचर आयडेंटिकल फ्लेवर म्हणजे नेमकं काय? कंपन्यांनी यावर काय भूमिका घेतली आहे आणि ग्राहकांनी याकडे कसं पाहायला हवं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. नेमकं काय घडलं? भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स नंबर 1 रम, बॅगपाइपर डेलक्स व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि अँटिक्विटी ब्लू व्हिस्की या ब्रँडच्या काही उत्पादनांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कारवाई सर्व उत्पादनांवर किंवा देशभरातील सर्व बाटल्यांवर लागू आहे का, की काही विशिष्ट उत्पादन केंद्रांपुरती मर्यादित आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. मुद्दा क्रमांक 2. FSSAI ने आक्षेप नेमका कशावर घेतला? FSSAI च्या तपासात काही उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरित्या परिपक्व झाल्यासारखा स्वाद आणि सुगंध देण्यासाठी नेचर आयडेंटिकल किंवा कृत्रिम फ्लेवरिंगचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमानुसार रम, व्हिस्की, ब्रँडी किंवा जिन यांसारख्या मद्यांमध्ये त्यांचा स्वाद आणि सुगंध उत्पादन प्रक्रियेतून आणि मूळ घटकांमधून यायला हवा. जर कृत्रिम फ्लेवर वापरला जात असेल तर त्या उत्पादनांचं वर्गीकरण आणि लेबलिंग वेगळ्या पद्धतीने करणं आवश्यक असल्याचं FSSAI चं म्हणणं आहे. मुद्दा क्रमांक 3. FSSAI ने कोणती कारणं दिली? FSSAI च्या म्हणण्यानुसार संबंधित उत्पादनांमध्ये नैसर्गिक परिपक्वतेऐवजी कृत्रिम फ्लेवर वापरण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे रम किंवा व्हिस्कीची मूळ चव आणि सुगंध बदलल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. याशिवाय काही उत्पादनांच्या लेबलवर ते नेमकं कोणत्या घटकांपासून तयार करण्यात आलं आहे याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचं निदर्शनास आलं. अशा उत्पादनांना रम फ्लेवर्ड स्पिरिट किंवा व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट म्हणून विकलं जाणं आवश्यक असल्याचाही मुद्दा FSSAI ने उपस्थित केला आहे. याच कारणांमुळे संबंधित उत्पादनांवर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मुद्दा क्रमांक 4. संबंधित कंपन्यांची भूमिका काय? या कारवाईनंतर संबंधित कंपन्यांनी नियमांचं पालन केल्याचा दावा केला आहे. काही कंपन्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं असून हा वाद उत्पादनाच्या सुरक्षिततेबाबत नसून नियमांच्या व्याख्येशी संबंधित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच उत्पादन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा दावा कंपन्यांनी नाकारला असून हा मुद्दा प्रामुख्याने लेबलिंग आणि उत्पादन वर्गीकरणाशी संबंधित असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुद्दा क्रमांक 5. ग्राहकांनी काय समजून घ्यावं? या कारवाईमुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार ही कारवाई सर्व ब्रँड्सवर संपूर्ण बंदी असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. हा वाद काही विशिष्ट उत्पादनं, उत्पादन केंद्र आणि FSSAI च्या नियमांच्या पालनाशी संबंधित असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण माहितीकडे विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 6. आता पुढे काय होणार? सध्या या प्रकरणात अंतिम नियामक किंवा न्यायालयीन निर्णय आलेला नाही. काही ठिकाणी संबंधित उत्पादनांची विक्री तात्पुरती थांबवली जाऊ शकते, तर दुसरीकडे कंपन्यांनी न्यायालयात दाद मागितल्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात FSSAI, न्यायालय आणि संबंधित कंपन्यांच्या भूमिकेनुसार या प्रकरणात आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, FSSAI ने काही लोकप्रिय रम किंवा व्हिस्की ब्रँडच्या विशिष्ट उत्पादनांवर
नियमभंगाच्या आरोपांवरून कारवाई केली आहे. दुसरी गोष्ट, या कारवाईचं मुख्य कारण कृत्रिम फ्लेवरिंग, लेबलिंग आणि उत्पादन वर्गीकरणाशी संबंधित नियमभंग असल्याचं सांगितलं जात आहे. तिसरी गोष्ट, संबंधित कंपन्यांनी नियमांचं पालन केल्याचा दावा करत काही निर्णयांना न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते मद्य उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आणि लेबलिंगबाबत आणखी कठोर नियम असायला हवेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.